तर काय प्रकारचे मुद्दे तुम्ही मांडू इच्छिता जेव्हा तुम्ही निवडून जाता? दैनंदिन लोक प्रभागातील कामे असतात, ड्रेनेज लाईन असतो, रोड असतो, लाईट, स्ट्रीट लाईट असतात, सीसीटीव्ही, नागरिकांच्या ज्या कचऱ्याच्या समस्या आहेत, बऱ्याच अशा गोष्टी जे दैनंदिन जीवनात आपल्याला लागतात, त्या संदर्भात वारंवार आपल्याला तो आवाज उठवून नागरिकांची जास्तीत जास्त काम करणं आपला उद्देश असतो. पाण्याचं बोलायला गेलं तर आता माझ्या प्रभागात मी ज्या भागात निवडणूक लढवतोय त्या प्रभागात गिरिधर भवन चौकामध्ये 2 मोठ्या पाण्याच्या 24/7च्या माझ्या आई नगरसेवक असताना पूर्ण पुणे शहरातील एक मॅजॉरिटीने पास झालेला आणि आपले केंद्र सरकार आणि राज्य सरकारने जी मंजुरी देऊन 24/7ची जी पुण्यात लाईनचा प्रस्ताव मान्य केला, त्या प्रस्तावित लाईनपैकी माझ्या जो प्रभाग मी ज्या भागात लढतोय त्या भागांमध्ये 24/7च्या 2 टाक्या ऑलरेडी प्रस्थापित आहेत. 90-95% त्याचं काम झालंय आणि येणाऱ्या काळात मी पूर्ण प्रभागात त्या टाकीमार्फत प्रत्येक घरामध्ये 24 तास नागरिकांना पाणी पुरवेल असा माझा विश्वास. मी 2026ला ह्या प्रभागात निवडून आल्यानंतर मी पहिला माझा मानस असेल की पूर्ण प्रभागात सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या अंडर करण्याचा माझा हा मानस आहे आणि जास्तीत जास्त स्लम एरिया आणि ज्या ठिकाणी गुन्हेगारी घडते त्या भागात जास्तीत जास्त कडक बंदोबस्त पोलीस प्रशासनाला सांगून आणि महानगरपालिकेचे संगनमत करून आम्ही जास्तीत जास्त सीसीटीव्ही अंडर रोड, रस्ते किंवा वस्ती बाग कसा राहील हा माझा प्रयत्न राहील.